गिरीश भाऊ परदेशीच काय पण महाराष्ट्रातल्या एकाही राजपूत समाजाला आपल्या मागण्यांसाठी, आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसण्याची वेळ येणार नाही, आंदोलन करण्याची वेळ येणार नाही। घेऊ श्री राष्ट्रवादी कुलकर्णी सेनेचा जय असो, सुखदेव दादा यांचा जय असो, सुखदेव दादा यांचा जय असो। प्रथमतः आप्पासाहेबांनी आमचं उपोषण या ठिकाणी सोडवलं, म्हणजे याचा अर्थ असा होईल की आप्पासाहेब आमची भूमिका मुख्यमंत्र्यांवर प्रकटपणे मांडू शकतील आणि म्हणून या ठिकाणी आम्ही आज उपोषणाची सांगता केली। की त्यांनी वारंवार या महाराष्ट्रातल्या राजपूत समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आंदोलन केलंय, उपोषण केलेलं आहे आणि ते उपोषण सोडवण्याचं भाग्य मला असं वाटतं की माझ्याच नशिबी आलेलं आहे। ते उपोषण मागच्याही काळामध्ये जळगावला आपण सोडवलं, आताही ते सोडवलं। मी जरी भाग्य हा शब्द वापरला तरी मला असं वाटतं की ते आपल्या समाजासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे की एखाद्या कामासाठी आपल्याला जर का उपोषणाला बसावं लागत असेल तर ते मोठं आमच्या सगळ्यांचं दुर्दैव आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। त्याच्यामुळे भविष्यात आपल्या या समाजाच्या कुठल्याही कामासाठी कुठल्याही समाज बांधवांना उपोषण करण्याची वेळ येणार नाही याची काळजी निश्चितपणे भविष्यात आम्ही घेऊ। आणि ज्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या, कारण ज्या आपल्या मागण्या आहेत त्या मागण्या 100% न्यायिक आहेत। या सगळ्या मागण्या राज्य शासनाच्या दरबारी मंजूर आहे, पण त्या अंमलात येत नाही हे आमचं सगळ्यांचं दुर्दैव आहे। त्या अंमलात आणण्याच्यासाठी निश्चितपणे शासनाचा प्रतिनिधी म्हणून या मागणी निदर्शनास आले। लवकरात लवकर माननीय गिरीशजी परदेशी आणि या महाराष्ट्रातल्या सकल राजपूत समाजाच्या ज्या ज्या काही न्यायिक मागण्या आहेत त्या तात्काळ मंजूर व्हाव्यात अशा पद्धतीचा प्रयत्न मी येणाऱ्या काळात करेल। भविष्यात गिरीश भाऊ परदेशीच काय पण महाराष्ट्रातल्या एकाही राजपूत समाजाला आपल्या मागण्यांसाठी, आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी उपोषणाला बसण्याची वेळ येणार नाही, आंदोलन करण्याची वेळ येणार नाही। घेऊ आज माझ्या शब्दाला महाराष्ट्रातले राजपूत समाजाचं काम करणारे, करणी सेनेचं काम करणारे सगळे प्रमुख पदाधिकारी आज या आंदोलनास्थळी आलेले आहेत, उपोषणस्थळी आलेले आहेत। गिरीश भाऊंनी त्यांना आणि माझा मान ठेवून आज हे बोलवलं त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानतो। उद्यापासून खूप मोठा वेळ गेला, मला इकडे यायला वेळ मिळाला नाही, त्याच्यामुळे त्या वेळेबद्दल त्यांची दिलगिरी व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। या ठिकाणी सन्माननीय आमचे श्री राष्ट्रवादी कुलकर्णी सेनेचे राष्ट्रीय युवा कार्यकारी अध्यक्ष गिरीश भाऊ परदेशी गेल्या 14 दिवसापासून या ठिकाणी उपोषणाला बसलेले होते। राजपूत समाजाच्या विविध मागण्यांसाठी शासन दरबारी ज्या न्यायिक मागण्या आहेत, ज्याच्यासाठी सरकारला नवीन काही करायचं नाहीये, ते नवीन कायदा पास करायचा नाहीये, ते नवीन काही गोष्टी करायच्या नाहीत। जे सरकारने जे कायदे करून ठेवलेले आहेत, जे समाजाच्या उपयोगी जे कायदे आहेत त्या कायद्यांची अंमलबजावणी व्हावी एवढ्यासाठीच, कारण अनेक अधिकारी वर्ग या ठिकाणी त्याची अंमलबजावणी करत नाही आणि म्हणून मागच्या वेळेस जळगावला गिरीश भाऊने उपोषण केलं होतं आणि आज या ठिकाणी 14 दिवस या ठिकाणी त्यांनी उपोषण केलं। प्रथमतः मी सगळ्या समाजाच्या वतीने, समाजाच्या तर्फे गिरीश भाऊंचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो, आभार मानतो की समाजाच्या न्यायासाठी कोणीतरी एक युवा या ठिकाणी उपोषणासाठी तयार झाला आणि त्यांनी उपोषण या ठिकाणी केलं। त्याबद्दल मी पुन्हा त्यांचे पुन्हा सगळ्यांच्या वतीने आभार मानतो। या ठिकाणी सन्माननीय स्थानिक आमदार, सन्माननीय समाजाचे भूषण किशोरप्पा पाटील यांच्याशी आम्ही 2 दिवसापासून चर्चा करून, कारण आप्पासाहेबांनीच या ठिकाणी मध्यस्थी करून समाजाला वेळोवेळी न्याय दिलेला आहे। समाजाच्या अनेक मागण्या आप्पासाहेबांनी शासन दरबारी मान्य करून घेतलेल्या आहेत,
परंतु याचा आप्पासाहेबांनी कधी उहापोह केला नाही आणि म्हणून आज देखील आप्पासाहेबांना आम्ही विनंती केली, मी असेल पवार संजयसिंह पवार सर असतील, डोभाल सर असतील, अनेक जे आमचे करणी सेनेचे सर्व पदाधिकारी असतील, आम्ही आज आप्पासाहेबांकडे जाऊन आप्पासाहेबांना सांगितलं की आप्पासाहेब आपण शासन दरबारी गिरीश भाऊंच्या मागण्यांसाठी आपण या ठिकाणी सांगावं. गिरीश भाऊंच्या मागण्या ज्या आहेत, ज्या समाजाच्या मागण्या आहेत, ते त्यांच्या वैयक्तिक मागण्या नाहीत आणि त्यानुसार आज आप्पासाहेबांनी शासन दरबारी फोन करून येणाऱ्या 2-4-8 दिवसामध्ये एक मिटिंग ते गिरीश भाऊंबरोबर आणि अधिकाऱ्यांबरोबर लावणार आहेत आणि म्हणून आज आम्ही आप्पासाहेबांच्या शब्दाला मान देऊन कारण आम्ही बघा, आम्ही जे उपोषण केलेलं आहे, आमच्या गिरीश भाऊंनी जे उपोषण केलेलं आहे, उपोषणची सांगता करताना उलट आम्ही आज हे सांगू शकत होतो की आज मुख्यमंत्री साहेब मुक्ताईनगरमध्ये आहेत, आप्पासाहेब त्यांच्याकडे जात आहेत. मान दिला, आप्पासाहेबांनी आमच्या शब्दाला मान दिला आणि म्हणून प्रथमतः आप्पासाहेबांनी आमचं उपोषण या ठिकाणी सोडवलं. म्हणजे याचा अर्थ असा होईल की आप्पासाहेब आमची भूमिका मुख्यमंत्र्यांवर प्रकटपणे मांडू शकतील आणि म्हणून या ठिकाणी आम्ही उपोषणाची सांगता केली की गिरीश भाऊंच्या उपोषणाला या पाचोऱ्या तालुक्यामधून संपूर्ण समाजाने, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, मग ते कुठल्याही समाजाचे असतील तरी देखील गिरीश भाऊंच्या मागण्यांसाठी त्यांनी पाठिंबा दिला. तसेच आमचे तालुका अध्यक्ष, आमचे तालुका उपाध्यक्ष, आमचे पदाधिकारी यांनी वेळोवेळी गिरीश भाऊंच्या बरोबर राहून, तसेच साहेबांनी पण वेळोवेळी रात्रंदिवस त्यांच्याबरोबर राहून 14 दिवस बरोबर राहिले. त्याबद्दल मी सचिन सोमवंशी दादांनी पण यांच्याबरोबर गिरीश भाऊ कंटिन्यू राहिले. त्याबद्दल मी सगळ्यांचे श्री राष्ट्रीय करणी सेनेच्या वतीने, सकल राष्ट्र समाजाच्या वतीने या तालुक्यातील तमाम समाजाचा मी या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.